जालन्यामध्ये धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे। दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला सकल बंजारा समाजाने पाठिंबा जाहीर केलाय। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून अर्थात एसटी या प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। बोराडे यांची सकल बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि उपोषणाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं। जालन्यातील धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। आपण जर पाहायला गेलं तर दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज, धनगर समाज, त्याचबरोबर वंजारी समाज, बंजारा समाज या समाजाने पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर आज धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि मागील 4 दिवसांपासून उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी अन्न आणि पाणी हे ग्रहण केलेले नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती आता ढासळण्यास सुरुवात झालेली आहे आणि बोराडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी राज्यभरातून धनगर बांधव जालन्यात येत आहेत आणि ते बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत। त्याचबरोबर सरकारने आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी आणि बोराडे यांचं आमरण उपोषण स्थगित करावं अशी भूमिका जी आहे ती आता धनगर बांधव व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहायला गेलं तर आज बोराडे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि आज त्यांच्याशी सरकार किंवा मग प्रशासन जे आहे ते संपर्क साधण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज त्यांचं उपोषण संपतं का की आणखीन काळ हे उपोषण चालेल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।